पांडे संघ नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय धनगरवाडी संघाला. धनगरवाडी संघाकडून आसिफ इनामदार आणि ओमकार मैदानाच्या आतमध्ये ही सलामीची जोडी. धनगरवाडी संघ थेट साताऱ्यावरून दाखल झालेला आपण पाहतोय. या संघाच्या माध्यमातून अनेक स्पर्धा गाजवल्या जातात. दुसरीकडे पांडे संघ देखील कमी नाहीये. एक मोठी मॅच, बिग मॅच इज हॅपनिंग. हे सन्माननीय नितीनजी विसापुरे यांच्या माध्यमातून 500 रुपये बाळा पवार यांना त्यांच्या कॅच साठी, रनआउट साठी आणि सेलिब्रेशन साठी दिले जाणार आहेत. ज्या पद्धतीचा जल्लोष बाळा यांनी मैदानाच्या आतमध्ये केला ना, त्यांनी फेडलेली डरकाळी पाचवड पर्यंत ऐकू येईल. इतके जबरदस्त सेलिब्रेशन. पांडे संघ आपला अतिरिक्त खेळाडू प्लीज पाठवा. ओमकार आणि आसिफची जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर सलामीचं षटक हाताळलेलं स्मिथ चव्हाण. स्मिथ चव्हाणच्या हातामध्ये चेंडू. ओमकार स्ट्राईक वरती दाखल. नॉर्थ सायकिंग एंडला आसिफ. आणखी एक जबरदस्त बॅटल. श्री नवलाई देवी चषक चिंदवली आजच्या दिवसातील दुसरी महत्वपूर्ण लढत. करूयात गणरायाचा गदर. गणपती बाप्पा मोरया. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा मारा करण्याचा प्रयत्न दिशाहीन. खेळपट्टीच्या बाहेरच्या बाजूला हाताळला जातोय. पंच सांगतील इट इज अ नो बॉल. पहिला चेंडूवरती बोनस फ्री हिट. फ्री हिट वरती मोठा फटका खेळला आहे. मध्ये आहे डाऊन द बॉल. अमितच्या माध्यमातून इथं मात्र थोडीशी गडबड. 2 धावा मिळून जातील या चेंडूच्या पाठीमाग. चांगली सुरुवात म्हणावी लागेल धनगरवाडी संघासाठी. अगदी पहिला चेंडू नो बॉल, तदनंतरच्या 2 धावा. या फटक्यावरती टायमिंग तितकंसं प्रॉपर प्राप्त झालं नाही, परंतु फ्री हिट. यावेळी हाफ ट्रॅकर उजवष्टीच्या बाहेरच्या बाजूला चेस करण्याचा प्रयत्न होता ओमकारचा, परंतु आउट ऑफ द रिच हा चेंडू. वाईड बॉल. अवांतर धाव देऊन जाईल. अवांतर धावा रोखाव्या लागतील. पहिल्या सामन्यात आपण पाहिलंय अवांतर धावाच शेवटी फरक सिद्ध करणारा ठरल्या. संपूर्ण मॅचचं चित्र त्या अवांतर धावांनीच ठरवलं असं म्हणायला हरकत नाहीये. यावेळी मात्र स्विच हिटचा प्रयत्न. अपील उचलली आहे, परंतु पंच मात्र इंटरेस्टेड नाहीये. डॉट बॉल आलाय. अगदी सुरुवातीलाच आपले इनोव्हेटिव्ह फटके दाखवण्याचा प्रयत्न, एक वेगळा अंदाज दाखवण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग मात्र होत नाहीये. डॉट बॉल आलाय. महत्वपूर्ण निर्धाव स्वरूपाचा चेंडू. जबरदस्त यार्कर. अगदी घुटनाटेक फटक्याचा प्रयत्न, परंतु अगदी फलंदाज गुडघ्यावरती बसेपर्यंत चेंडू निष्ठून देखील गेला. वाऱ्याच्या वेगाने हाताळलेला चेंडू. जबरदस्त कमबॅक स्मिथच्या माध्यमातून. आपल्या अतिरिक्त उंचीचा पुरेपूर फायदा तो वेग प्रदान करण्यामध्ये मिळवतोय स्मिथ. मिडमचा खेळाडू थोडासा फाईन उभा असलेला आपण पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा पॅडल करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल अगदी पायावरती आदळतोय. लेग बिफोर द विकेट असती तर नक्कीच रॉबिन सरांनी सांगितलं असतं येस इट इज OUT, परंतु इथं मात्र ती सुविधा उपलब्ध नाहीये. डॉट बॉल आलाय. महत्वपूर्ण डॉट बॉल. नो बॉल नंतर नक्कीच एक दमदार पुनरागमन. सेटबॅक किती मोठा असू द्यात, कमबॅकची दखल मात्र जगाने घेतली पाहिजे आणि तशीच कामगिरी इथं केली जाते स्मिथच्या माध्यमातून. यावेळी स्टेप आउट. डायरेक्ट हिट अँड थिंग्स वुड हॅव बीन डिफरंट. नक्कीच इथं संधी होती,
डॉट बॉल जबरदस्त हाताळलाय चेंडू. ओमकारला थांबवलाय. ओमकारला अगदी साखळ दंडानं बांधून ठेवलाय आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. प्रभावित करून चाललाय स्मिथ. ऑल इज वेल इफ एंड इज वेल असं म्हटलं जातं. सुरुवात खराब परंतु तदनंतर चांगले कमबॅक. यावेळी गती परिवर्तन चकमा दिलाय. अगदी भुलभुलैया जाळं विणलंय आणि त्या जाळ्यामध्ये बांधून ठेवलंय. जबरदस्त गोलंदाजी स्मिथच्या माध्यमातून. अवघ्या 4 धावा आल्यात या षटकामध्ये, ज्यामध्ये 2 एक्स्ट्राज आहेत. जबरदस्त गोलंदाजी हाताळली आहे अप्रतिम या युवा खेळाडूकडून. अमितच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय पॉवर प्ले षटकात. ज्या पद्धतीनं आसिफ इनामदार, ओमकार जाधव, मोठी फळी आहे धनगरवाडी संघाकडे देखील. सुजय असतील, माणिक असतील, त्याचबरोबर एक तगडी बॅटिंग लाईनअप धनगरवाडी संघाकडे. परंतु पांडे संघ देखील कमी नाहीये, त्यांनी दाखवून दिलंय. गोलंदाजीसाठी सुमेध आलाय तर बदल केला जातोय. सुमेधच्या हातामध्ये सोपवला चेंडू. अगदी क्षेत्ररक्षणात फेरबदल. सुमेध हाताळलेला हा चेंडू. दुसरा षटक महत्वपूर्ण यष्टिरक्षणाच्या भूमिकेत अमितला आपल्याला पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले जातात. अगदी आपण पाहिलं डीप मिड विकेट आहे, काव कॉर्नर, लॉंग ऑन. लॉंग ऑफचा खेळाडू थोडासा वाईडिश एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. स्वीपर कव्हरमध्ये देखील डीपमध्ये खेळाडू तैनात. सर्कलच्या आतमध्ये मात्र पॉइंट आहे. थर्ड मॅन अगदी मिड विकेट वरती देखील क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने जाळं विणलंय, या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न असेल सुमेध यांचा. आसिफ इनामदार हा खेळाडू देखील तितकाच ताकदीचा आणि दर्जेदार. अनेक स्पर्धा गाजवल्यात या खेळाडूनं. यावेळी मात्र लॉफ्ट केला. अगदी जबरदस्त. सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र पकडली कॅच. विकेटचं पतन. लाजवाब स्ट्रोक, टायमिंग प्रॉपर, परंतु ताकद तितकीशी प्रदान केलेली नाहीये. अगदी लेझी इलिगन्स, परंतु लांबी मिळाली, उंची मात्र मिळत नाही. आणि इथं मात्र विकेटचं पतन. मोठी विकेट, मोठा मसाला गळाला. आसिफ इनामदार बॅक टू डग आउट. अगदी गोल्डन डकचा होतोय शिकार. अमोल सूर्यवंशी तिसऱ्या क्रमांकावर दाखल. फटका देखला होता नक्कीच. लेदरबॉल क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे स्ट्रोक्स म्हणजे अगदी पर्वणी असतात प्रेक्षकांसाठी. हा देखील फटका लाजवाब, परंतु याच फटक्यासाठी की काय थोडासा वाईडिश होता लॉंग ऑफचा खेळाडू. इथं कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, कर्णधाराचं, अर्थात सुमेध चव्हाणचं. ज्या पद्धतीनं रचना आखली, जाळं विणलं, त्या जाळ्यामध्ये फलंदाजाला अलगद ओढलं. आणि ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण, त्याच पद्धतीची गोलंदाजी करणं देखील तितकंच गरजेचं असतं. तो अचूक नियंत्रण असणं गरजेचं असतं. ते नियंत्रण इथं मिळवलं जात आहे सुमेधच्या माध्यमातून. यावेळी गती परिवर्तन, चकमा देण्याचा प्रयत्न, खराब फेकी अमितच्या माध्यमातून. वाईड बॉल. यस, अतिरिक्त धाव येते. अवांतर धाव, वाईड बॉल. या छोट्या छोट्या चुका टाळाव्या लागतील, कारण हे निश्चय निर्णायक ठरतात. कंपल्सरी चेस आहे. एक एक धाव महत्वाची आहे. यावेळी हवेमध्ये खेळला फटका, जबरदस्त टोला लगावलाय. धावनवाल फिल्डर पकडली कॅच. अगदी अतिरिक्त उंचीचा स्मिथला मिळतोय फायदा. आणखी एक फलंदाज डगआउट मध्ये माघारी. अमोल सूर्यवंशी अगदी आल्या पावली निघाले. जबरदस्त उंच हवेमध्ये फटका खेळला जरूर, परंतु बाउंड्री रायडर्स ची भूमिका खूप महत्वाची असते मॅच मध्ये. ज्या पद्धतीने अशा ट्रिकी सिच्युएशन्स, अगदी हा चेंडू अगदी काही इंचाचा फरक आणि सीमारेषा ओलांडू शकला असता. अनिल माने मैदानाच्या आतमध्ये होतात दाखल. अनिल यांना आपण बऱ्याच वेळेला सलामीवीराच्या भूमिकेत पाहिलंय. आज मात्र 4थ्या क्रमांकावर येत आहेत. थोडासा बदल आहे रणनीतीमध्ये धनगरवाडी संघाकडून. दुसरीकडे सुमेध चव्हाण कर्णधाराला साजेशी कामगिरी करतोय. जी गरज आहे आपल्या संघाची, ती गरज, मागणी तसा पुरवठा. मोठे विकेट्स मिळवलेत. अगदी
भिस्त आहे. जबरदस्त पांडे संघ दाखवून देतोय हम भी किसी से कम नाहीये. यावेळी मात्र हाफ ट्रॅकर आखूड टप्प्याचा मारा उजवष्टीच्या बाहेरच्या बाजूला मात्र आउट ऑफ द रिच वाईड बॉल. अवांतर धावा येते. या अवांतर धावा रोखाव्या लागतील. एक्स्ट्राज वरती नियंत्रण मिळवावंच लागेल. पुन्हा एकदा गती परिवर्तन अगदी फॉरवर्ड डिफेन्स करण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेनं परंतु कोणताही संपर्क नाही. अगदी ढुंडो रे साजना बुझे तो जाने पहिली आहे. अगदी प्रश्न विचारले जातात खडतर प्रश्न विचारले जातात उत्तर मात्र सापडत नाही आहेत धनगरवाडी संघाला. ज्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत केली आहे गतीमध्ये मिश्रण अचूक दिशा अचूक टप्पा जबरदस्त लाजवाब अगदी नेत्रदीपक गोलंदाजी. यावेळी मात्र वेल लेफ्ट आउटसाइड ऑफ स्टंप परंतु लाईन बिलॉंग्स टू द अंपायर. अंपायर सेज यस बॉल इज इन द लाईन. चांगला चेंडू हाताळलाय जबरदस्त वाईड लाईन वरती थांबवलंय. अप्रतिम गोलंदाजी अगदी विचारात पडले तिथं फलंदाज. सुमित चव्हाण जबरदस्त गोलंदाजी. जबरदस्त लो फुल टॉस बॅकअप लेंथ यार्कर. अप्रतिम काय खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. अगदी संपूर्ण आशा अपेक्षांना धनगरवाडी संघाच्या धावफलकाला ब्रेक लावण्याचं काम. अवघ्या 6 धावा धावफलकावर आहेत. या षटकात केवळ 2 धावा एक्स्ट्राच्या आल्यात. वॉटर बॉलिंग जबरदस्त परफॉर्मन्स. यावेळी पुन्हा एकदा ऑफ स्टंप शफल झाले फलंदाज जरूर परंतु चेंडू मात्र लाईनच्या अतिशय बाहेरच्या बाजूला. आणखी एक एक्स्ट्राच अवघ्या एक्स्ट्राच्याच धावा येत आहेत. तिसरी धाव आली आहे एक्स्ट्राच्या रूपामध्ये. या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा धावफलकावर पैकी अवघ्या 2 धावा बॅटमधून आलेल्या आहेत. ही देखील एक जमेची बाजू आहे कुठेतरी पांडे संघासाठी. पुन्हा एकदा गती परिवर्तन दिशा मात्र खराब वाईड बॉल. अवांतर धाव मिळते. अवांतर धावा रोखाव्या लागतील. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे प्रत्येक रन महत्वाचे आहे. याची प्रचिती अगदी पहिल्या सामन्यात आपण पाहिली. एक धाव महत्वाची प्रत्येक क्षणाला अगदी सोन्याची किंमत प्राप्त. एव्हरी मुवमेंट इज अ इव्हेंट हिअर. यावेळी हाफ ट्रॅकर स्क्वेअर कटचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र नाही. डॉट बॉलने होते. एका यशस्वी षटकाची सांगता 2 विकेट्स आले या षटकामध्ये आणि 3 धावा एक्स्ट्राच्या रूपात 8 धावा धावफलकावरती दाखल. 4 एक्स्ट्रा 4 वाईड बॉल आणि तेवढ 4 धावांवरती थांबावं लागले धनगरवाडी संघाला. ज्या पद्धतीने सामना पुढे सरकतोय नक्कीच चर्चा करावी लागेल. ती चर्चा केली जाते दोन्ही फलंदाजांमध्ये. ओमकार यांच्या माध्यमातून देखील पहिल्या षटकात आपण स्ट्रगल केलेला पाहिला. त्या स्ट्रगलचं इथं कुठेतरी रूपांतर आता कामगिरीमध्ये करावं लागेल. खडतर परिस्थितीमध्ये तिकड बनवून बिकट संघाला बिकट परिस्थितीतून बाहेर काढावं लागेल. अमितच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पहिला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न फटका बसला हवेमध्ये आहे. उंच भरारी घेतली डाऊन द बॉल फिल्डर येत असताना मात्र नो मॅन स्लॅड मध्ये विसावेल चेंडू. 2 धावा मिळतील. तिसरीचा प्रयत्न आहे थांबवला जाईल. 2 वरतीच थांबावं लागेल. संधी निर्माण केली होती अमित यांनी परंतु कव्हर्स मध्ये कोणताही खेळाडू तैनात पाहायला मिळत नाही. अगदी एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये खेळाडू आहेत. स्वीपर कव्हर लॉंग ऑफ काव कॉर्नर डीप मिड विकेट. अवघ्या 2 धावा मिळत आहेत या चेंडूवरती. वाऱ्याची भूमिका देखील अतिशय महत्वाची ठरणार आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रीतम सर. ज्या पद्धतीनं वारा मैदानाच्या आतमध्ये कधी चेंडू भिरकावून देखील देईल कधी मैदानाच्या आतमध्ये चेंडूला थांबवण्याचे देखील काम करेल. कधी दोस्त तर कधी विलनच्या भूमिकेमध्ये असेल वारा. यावेळी मात्र आडावटनं खेळायला फटका घुटना टेक षटकार देख जबरदस्त प्रहार अप्रतिम लाजवाब हिट बिग ब्लास्ट ओव्हर काव कॉर्नर षटकार. अडचणी येतात त्या अडचणी क्रिकेट असो की आयुष्य खडतर परिस्थिती असते. क्रिकेटच्या मैदानावरती डॉट बॉल आहेत तर
आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला अगदी असंही ते काही दिवस असतात जे अडचणीचे असतात, तुम्हाला विचार करायला भाग पडतात, परंतु त्या दिवसांमध्ये त्या क्षणांमध्ये जो टिकून उभा राहतो ना तोच या लढाईमध्ये विजेता ठरतो. आणि या लढाईत क्रिकेटच्या मैदानावरती ओमकारला उभं राहावं लागेल. षटकार आलाय बॅटची, इथं मात्र बॅटची विकेटचं पतन. ओमकार बॅक टू पवेलियन. अगदी कव्हरच्या दिशेने प्रयत्न होता हा फटका खेळण्याचा, परंतु फसवलाय, चकवलाय, धाडलं तंबूच्या आश्रयाला माघारी. सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल. सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा तपना होगा. सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अगदी जबरदस्त. सूरज या नावाची ख्याती ऐकायची असेल ना तर आमच्या अनिकेत सरांची कॉमेंट्री ऐका. तुम्हाला अगदी विश्लेषण करून सांगतील. ज्या पद्धतीनं प्रत्येक खेळाडू प्रत्येक मॅचचं विश्लेषण ते करतात ना, लाजवाब. आणि इथं मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी लाजवाब. प्रीतम सर काय सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये बनली आहे. अगदी प्रेक्षक वर्ग जो जमलाय त्यांना देखील अपेक्षा नव्हती या प्रकारच्या लढतीची. ज्या पद्धतीनं थोपवून ठेवलं आतापर्यंत पांडे संघानं धनगरवाडी संघाच्या अगदी या फटकेबाजांच्या फळीला साकार दंडानं जखडून ठेवलाय. सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल. यावेळी मात्र दिशा खराब, दिशा भरकटते. वाईड बॉल. अवांतर धावा थांबवावा लागणार आहेत. अवांतर धावा निर्णायक ठरणार आहेत. प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. अवांतर धावा तुम्हाला अतिरिक्त चेंडू हाताळायला भाग पडतात. ते अतिरिक्त मिळालेले चेंडू फलंदाजासाठी वरदान ठरतात. इथं मात्र बॅकफुटवरती पंचच्या दिशेने खेळायला फटका. सिंगल होईल प्राप्त. टॅप अँड रन. एक धाव एका धावेनं धावफलक होतो सक्रिय. 18 धावा धावफलकावरती दाखल. आउटसाइड ऑफ स्टंप यावेळेला हाताळला. पुन्हा एकदा दिशा भरकटली आहे. अवांतर धाव आली आहे. वाईड बॉल येतोय. एक्स्ट्राच फक्त एक्स्ट्राच पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. अतिरिक्त अवांतर धावा. यावेळी सफल झाले. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न मिडल विकेटच्या दिशेने, परंतु संधी मात्र मिळत नाहीये. चेंडू अगदी शरीराला चाटून जातोय. यष्टिरक्षक सुमेशच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. महत्वपूर्ण निर्णायक षटकामध्ये अनिल माने एक दर्जेदार फलंदाज आहेत, नावाजलेले खेळाडू धनगरवाडी संघाचे, परंतु तो दर्जा इथं दाखवावा लागेल. यावेळी पुन्हा एकदा फटका बसला. अगदी बॅटची बॉटम एज सर्कलच्या आतमध्ये कोणताही खेळाडू तैनात नाही. वाराच्या वेगाने येतोय. जयच्या माध्यमातून चेंडू फील्ड केला जाईल. फेकी मात्र खराब. 2 धावा होतील प्राप्त. खेळपट्टीच्या डाव्या बाजूला जर आपण पाहिलं तर डीपमध्ये खेळाडू सर्व तैनात पाहायला मिळतात. षटकाची सांगता 3 षटकांचा खेळ थांबला. 21 धावा धावफलकावरती. 21 रन्स आर ऑन द बोर्ड. येस, सुमित चव्हाण पुन्हा एकदा गोल. सुमित चव्हाण ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, अवघ्या 4 एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा त्याने खर्च केल्या आपल्या स्पेलमधील पहिल्या षटकात. स्पेलमधील दुसरं षटक देखील सुमेध जबाबदारी हाताळेल. महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघांसाठी. नॉकआउट टुर्नामेंट आहे. श्री नवलाई देवी चषक चिंदवली. या संपूर्ण स्पर्धेसाठी अनेक मान्यवरांची आपल्याला मोलाची साथ लाभलेली आहे. पडद्यामागचे अनेक कलाकार देखील आपण पाहतो. पानसाळ क्रिकेट क्लब अर्थात ज्या संघानं संपूर्ण महाराष्ट्रावर आपला परिसराचं क्रिकेट पोहोचवलंय. जबरदस्त फटका कव्हरच्या दिशेने. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह.
अगदी लेदर बॉल क्रिकेट स्ट्रोक पाहायला मिळतोय, कॉपी बुक क्रिकेट स्ट्रोक. चेंडूला सीमारेषे पार धाडले, अगदी मैदानाला आग लावत जबरदस्त चौकार होतोय. खेळाडूंना सूचना असेल, कोणताही खेळाडू पंचांच्या परवानगीशिवाय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दिसला तर पंचांद्वारे दंडित केले जाईल याची नोंद घ्या. परवानगीशिवाय तुम्ही कृपया आतमध्ये जाऊ नका. रणजितदादा भिलारे यांचं शुभ आगमन होतं. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. प्रत्येक धाव महत्वाची आहे. मॅच अजून संपलेली नाहीये, बराचसा खेळ अजून बाकी आहे. यावेळी गती परिवर्तन, आउटसाइड द ऑफ स्टंप, अपील उचलली जरूर परंतु ती फेटाळून लावली जाईल. डॉट बॉल मात्र येतोय. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवतोय, हृदयाचे ठोके वाढवतोय. पहिल्या मॅच मध्ये हाय स्कोरिंग थ्रिलर आपण पाहिला, परंतु इथं मात्र लो स्कोरिंग थ्रिलर, हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळेल का हे मात्र पाहायचं. अवघ्या 25 धावा आहेत धावफलकावर, परंतु अजूनही 10 चेंडू, भरपूर काही घडू शकतं या 10 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा गती परिवर्तन, लो फुल टॉस, आउटसाइड ऑफ स्टंप, अपील उचलली आहे परंतु पंत सांगतील इट इज नॉट आउट. उत्साह आहे मैदानाच्या आतमध्ये पांडे संघाचा. सूरज कव्हर ड्राईव्ह नंतर मात्र अभ्यास असणं गरजेचं आहे खेळाडूंचा. जर तुम्ही पाहिलं ना तर पहिल्या चेंडूवरती जो चौकार आला, वेग दिला गेला, त्यानंतर फलंदाजाला वेग दिला जात नाहीये. सुमेशच्या माध्यमातून थांबवलं गेले आतापर्यंत. या पुन्हा एकदा आपल्या बोटांची जादू चेंडूवरती फिरवली. टप्पा मात्र यावेळी बदलला, दिशा मात्र खराब. वाईड बॉल, अवांतर धावा येतच राहतात. गती परिवर्तन, अचूक टप्प्यामधील अचूक मिश्रण ही ओळख आहे सुमेशची. पुन्हा एकदा गतीमध्ये बदल केला, हवेमध्ये आहे चेंडू परंतु नो मॅच लँड मध्ये विसावेल. जय येतोय काव कॉर्नर मधून परंतु 2 धावा पूर्ण होतील यशस्वीरित्या. जबरदस्त गोलंदाजी, तितकंच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. ओव्हरऑल गुड क्रिकेट इज हॅपनिंग ऑन द ग्राउंड. 28 धावा आहेत धावफलकावरती. 8 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. यावेळी मात्र एक जबरदस्त टोला लागवला आहे, हवेमध्ये आहे, डाऊन द बॉल फिल्डर, चेंडू मात्र जाईल निष्ठून सीमारेषा पार. येतोय चौकार, 4 धावा. जबरदस्त, अगदी लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळला फटका. बत्तीस धावा. धावफलकाला वेग आलाय मागील काही चेंडूंमध्ये. सन्मानजनक धावसंख्या उभारणं गरजेचं आहे आणि त्याच प्रयत्नात इथं मात्र यावेळी डॉट बॉल होतीये. षटकाची सांगता, षटक समाप्त. 4 षटकांचा थांबला खेळ. धावफलकावर 32 धावा, 32 रन्स आर ऑन द बोर्ड. यानंतरची होणारी मॅच आणखी एक ब्लॉकबस्टर सुपरहिट मुकाबला आपण पाहणार आहोत. अर्थातच श्री नवलाई देवी चषक चिंदवली पहिल्या दिवसातील 3री लढत. अमृतवाडी विपक्ष पसरणी. आणखी एक हाय व्होल्टेज ड्रामा. अखेरचं षटक थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. खेळाडूंना विनंती आहे. आपण आजच्या दिवसाची सुरुवात खरी तर थोडीशी उशिरा झाली आहे आणि आपल्याला जर वेळेत सामने उरकायचे असतील तर खेळाडूंचं सहकार्य गरजेचं आहे. अजितच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. अनिल माने संघर्ष करतायत जरूर परंतु फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट असं म्हटलं जातं. क्लास आहे या खेळाडूकडे, तो क्लास योग्य वेळी दाखवणं गरजेचं. समोरच्या बाजूला प्लीज प्रेक्षक वर्ग खाली बसून घ्या. पहिला चेंडू अगदी घुटना टेक आणि स्वीप लगावलाय. चेंडूला धाडलं सीमारेषे पार, स्क्वेअर लेगच्या दिशेनं येतोय चौकार. अनिल माने, फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट, तो क्लास दाखवला जातोय. महत्वपूर्ण निर्णायक षटक आहे. अखेरच्या षटकामध्ये जितक्या धावा येतील त्या सर्व धावा सामन्याचं समीकरण बदलण्याची ताकद ठेवतील. मोमेंटम इज द की. मोमेंटम बऱ्याच वेळेला आपण शिफ्ट होताना पाहिलेलं आहे क्रिकेटच्या मैदानावरती. बऱ्याच वेळेला कमी धावसंख्येच्या सामन्यात अखेरच्या षटकात आलेल्या धावा निर्णायक ठरतात, तर बऱ्याच वेळेला मोठ्या धावसंख्येच्या मॅचमध्ये शेवटच्या षटकात
किफायतशीर केलेली गोलंदाजी देखील टर्निंग पॉईंट ठरते. इथं मात्र फटका फसला हवेमध्ये आहे. डाऊन द बॉल फिल्डर येत असताना नो मॅन्स लँड मध्ये मात्र विसावेल. 2 धावा होतील पूर्ण. फुलटा स्वतः हाही चेंडू फायदा मात्र उठवता आलेला नाही अनिल यांना. 38 वरती धावफलक पोहोचतोय. जर आपण विचार केला धावगतीचा प्रतिषटक 10ची सरासरी तरी किमान राखायची असेल तर किमान 50 धावा धावफलकावर लागणं गरजेचं आहे धनगरवाडी संघाच्या दृष्टिकोनातून. दुसरीकडे पांडे संघ मात्र जबरदस्त कामगिरी आतापर्यंत. यावेळी मात्र फायलेच्या डोक्यावरून गॅप शोधला. गॅप मध्ये निष्ठून चाललाय चेंडू सीमारेषे पार मिळतोय. महत्वपूर्ण निर्णायक चौकार अनिल माने. 42 वरती पोहोचलाय धावफलक. हे अखेरचे काही चेंडूवरती जो हल्ला चढवलाय ना तो निर्णायक ठरणार आहे. निर्णायक ठरणार आहेत हे क्षण महत्वपूर्ण या संपूर्ण मॅच मध्ये. आक्रमक चढवलेला आहे अनिल माने यांनी आपला क्लास दाखवलाय. यावेळेला सफल झाले परंतु या सिटीचं नो बॉल. खेळाडू सर्कलच्या बाहेर अतिरिक्त खेळाडू आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळतोय धनगरवाडी संघाला. पंचांचं इथं कौतुक करावं लागेल. एकदा आपल्या पंचांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. ती समय सूचकता अचूकता चौफेर लक्ष असणं गरजेचं आहे. ते काम इथं करतायत युवराज सर. ज्या पद्धतीनं संपूर्ण जिल्ह्यामध्ये महत्वपूर्ण स्पर्धा ते गाजवतात पंच म्हणून इथं देखील त्याची प्रचिती येते. फ्री टाळ्या हा चेंडू जबरदस्त हाताळा हा चेंडू. फ्रीट वरती काही फ्री मिळणार नाहीये. मेहनत करावी लागेल. सिंगल मिळते लेग बायच्या रूपात. पंच म्हटलं की कोणत्याही स्पर्धेचा महत्वपूर्ण दुवा असतात. या संपूर्ण स्पर्धेला यश मिळवण्यासाठी जितके खेळाडूंची कामगिरी महत्वाची असते जितके आयोजक महत्वाचे असतात जितके युट्यूब टीम महत्वाची तितकेच त्याहून जास्त महत्वाचं कोण असेल ना तरी मैदानाच्या आतमध्ये अचूक निर्णय क्षमतेच्या जोरावर सामन्याला यशाच्या शिखरावर पोहोचवणारे आपले पंच. सूरजकडे असतील नजरा. इथं मात्र काय घडतंय. सिंगल प्राप्त होईल का. यस डेफिनेटली 22च्या रूपात एक धाव मिळते. थोडीशी समय सूचकता दाखवणं गरजेचं असतं या क्षणांमध्ये. सुमेध यांच्याकडून खरं तर ही छोटीशी चूक म्हणावी लागेल. 45 धावा धावफलकावरती. अखेरचा एक चेंडू बाकी. या चेंडूवरती मोठा फटका येणार का. निर्णायक आहे हा क्षण. थोडासा स्पीड घ्या प्लीज. 45 वरती पोहोचलाय धावफलक. सुरूरचे अष्टपैलू खेळाडू गौरव गजानन गवळी यांचं आगमन होत आहे. सहर्ष स्वागत. या दरम्यान इथं मात्र फटका फसला. फॉलो थ्रू मध्ये वाईड बॉल येतोय. अवांतर धाव. थोडीशी गडबड होतीये. अवांतर धावा मात्र भरपूर. गौरव गवळी यांचं आगमन होत आहे. सहर्ष मनपूर्वक स्वागत गौरव. अखेरचा चेंडू महत्वपूर्ण ठरतोय या मॅच मध्ये. 46 धावा आल्यात. अर्धशतकाची वेस ओलांडली जाणार का. फटका फसला हवेमध्ये आहे. नो मॅच लँड. मिडविकेट आणि काव करण्याचा खेळाडू येतोय. एक पूर्ण दुसरी देखील होती. पूर्ण खराब फेकी म्हणावी लागेल. खरं तर तिसऱ्या धावेसाठी अनिल प्रयत्नशील आहेत परंतु नाही. 2 वरच थांबावं लागेल. परंतु चांगली धावसंख्या उभारली ज्या पद्धतीने सुरुवात झाली होती. 48 वरती हा पोचला धावफलक. विजयासाठी 30 चेंडू 49 धावांचा असेल पांडे संघासमोर आव्हान.
धावसंख्या झालेली आहे 48. जिंकण्यासाठी रन करायचे 49. अतिशय सुंदरशी गोलंदाजी आणि फलंदाजीचे प्रदर्शन. फर्स्ट एड किट आणताना जगन्नाथ पवार. हा सौरभ संपर्क साधा. सौरभ पांडे विरुद्ध धनगरवाडी. अतिशय सुंदर असं नियोजन आहे या आयोजन. नवनाथ चषक चिंदवली यांच्यातर्फे. जगन्नाथ पवार माईक पासून लांब. धनगरवाडी संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आणि पांडे संघाने फलंदाज लावून द्यायचे मैदानामध्ये. अतिशय तटीची लढत. Last game as well, so we know what to expect. And sorry. आज मॅच असेल ना चालू बॅटिंग केली का आज रोहित शर्मा 200 ना आज 200. ओपनिंगलाच पाहिजे हो, त्याला ती सवय खराब खेळला असंच होणार आहे. ऋतुराजला असं विचारला उपयोग सामन्याला सुरुवात होत आहे. उलट करते सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. बिग मॅच, लो स्कोरिंग बॅटल खरं तर म्हणावं लागेल. ज्या पद्धतीची सुरुवात केली पांडे संघानं, परंतु ऑल इज वेल इफ एंड इज वेल असं म्हटलं जातं आणि शेवट मात्र गोड केला अनिल माने यांनी. ज्या पद्धतीनं अखेरच्या षटकांमध्ये आतिषबाजी फटकेबाजी करत संघाचा धावफलक सक्रिय केला. 48 धावा लगावल्यात. 49चं लक्ष आहे. मोठं लक्ष, कोणतंही लक्ष मोठं नसतं मित्रांनो, कोणतंही लक्ष छोटं नसतं. क्रिकेट इज अ ग्रेट गेम ऑफ अनसर्टन्टी असं म्हटलं जातं. अनिश्चिततेचा खेळ आहे. इथं एकच गोष्ट निश्चित, कोणतीच गोष्ट निश्चित नाही आहे आणि त्याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येते. सलामीची जोडी सुमित चव्हाण आणि अमित. तर गोलंदाजीसाठी येतो आहे आसिफ इनामदार. पहिलं षटक हाताळलेला, क्षेत्ररक्षण फैलावलं. अगदी आपण लॉंग ऑफ वरती 30 यार्ड सर्कलमध्ये पॉवर प्ले असताना डीपमध्ये 2 खेळाडू तैनात पाहायला मिळतात. पहिला चेंडू जबरदस्त, अगदी खांद्याला समांतर उसळी घेणार हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. अगदी 6 ते 8 मीटरची लाईन. जोस हेझलवूड
ज्या पद्धतीने चेंडू हाताळतात ना त्या पद्धतीने हा चेंडू हाताळला. डॉट बॉल आलाय. यावेळी पुन्हा एकदा अचूक दिशा, अचूक टप्पा, स्क्वेअर कटचा प्रयत्न, संपर्क नाहीये. ही ओळख आहे या खेळाडूची, ही ओळख आहे या संघाची. दिशा अचूक, टप्पा अचूक, व्हेरिएशन, तगड बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. पुन्हा एकदा जबरदस्त, परंतु यावेळी दिशा मात्र भरकटली. वाईड बॉल, अवांतर धाव. रिव्ह्यू इज नॉट अलाउड. रिव्ह्यू उपलब्ध नाहीये. अंपायर्स कॉल इज लास्ट कॉल. अवांतर धाव येते. राकेश चव्हाण सर अचूक निर्णय क्षमतेसाठी हे देखील ओळखले जातात. वाईतील एक धडाडीचा अष्टपैलू. दुसरीकडे एक नावाजलेले पंच संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांची ख्याती आहे, युवराज शिंदे सर. यावेळी मात्र फटका फसला. पाठला केला जातो ओमकारच्या माध्यमातून. काच सुटली. काच ड्रॉप. महत्वपूर्ण खेळाडूचा काच मात्र इथं ड्रॉप होतोय. 2 धावा देखील होतील प्राप्त. संधी निर्माण केली होती. दबाव होता सुमेधवरती. तो दबाव झुगारून लावण्याचा प्रयत्न झाला परंतु त्यात यश येत नाहीये. रोलर कोस्टर राईड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जबरदस्त बॅटल. मॅच जबरदस्त होणार यात शंका नाहीये. स्कोअर बोर्डकडे एक नजर असणार आहे परंतु दुसऱ्या बाजूने जो संघ दबाव चांगल्या पद्धतीने हाताळेल ना तो संघ वरचा ठरणार आहे या मॅच मध्ये. यावेळी मात्र शफल अक्रॉस. बॅलन्स थोडासा बिघडला. कोणती धाव येत नाहीये. मिडविकेटवरती खेळाडू तैनात. सर्कलच्या आतमध्ये थांबवला जाईल. हा चेंडू डॉट बॉल आलाय. अगदी काहीशी आयडेंटिकल सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही इनिंग्सची. पहिल्या षटकात 3 धावा आल्यात आतापर्यंत. यावेळी मात्र फटका आहे. फटका फसला. यावेळी होणार नाही कोणती चूक. नो मिस्टेक. पकडली आकाश. जबरदस्त मोठा झटका सुमेध चव्हाणच्या रूपामध्ये बसतोय. पांडे संघाला मॅच ऑन आहे. 3 धावा आल्यात अवघ्या या षटकामध्ये. एका चेंडूचा खेळ बाकी. ज्या पद्धतीनं पहिल्या इनिंग्स मध्ये वाटलं होतं जरूर बघताना नक्कीच वाटेल स्कोरिंग बॅटल आहे. मॅच मध्ये काय मजा येणार परंतु अगदी आपण पाहिलंय छोट्यातले छोटे टोटल डिफेंड होताना पाहिलेत. मोठ्यातले मोठे टोटल चेस होताना पाहिलेत. क्रिकेट इज अ फनी गेम ऑफ अनसर्टनिटी. इथं कुठलीही गोष्ट निश्चितपणे तुम्ही सांगू शकत नाही की हेच घडेल. बऱ्याच वेळेला आपण समीकरणं घडताना बिघडताना पाहिलेत. 2024चा T20 वर्ल्ड कपचा भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना कसा विसरून चालेल. वर्ल्ड कपची फायनल विसरून कशी चालेल. अगदी निष्ठून चाललेले सामने गोलंदाजीच्या जोरावर संघांनी मिळवलेत. कोण आला नवीन आता बॅट्समन? स्मिथ आलाय मैदानाच्या आतमध्ये. प्रभावित केलं स्मिथने गोलंदाजीमध्ये. स्मिथ. इथं मात्र आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू मात्र विसावतो. अनिल माने यांच्या हातामध्ये. डॉट बॉल. डॉट बॉलने होती षटकाची सांगत आहे. एका षटकाचा थांबला खेळ. एक गडी बाद. 3 धावा धावफलकावरती दाखल. विजयासाठी समीकरण जे 30 चेंडू 49चं होतं ना आता बदललंय. समीकरण बदललंय. प्रत्येक षटकानंतर गणित बदलली जाणार आहेत. गणित आखली जाणार आहेत. रणनीती बनवावी लागणार आहे. 24 चेंडू 46 धावांची आता आवश्यकता आहे. टीम मीटिंग केली जाते. टीम मीटिंग गरजेची. सम डिस्कशन्स आर ऑलवेज बेटर दॅन लेट ऍडजस्टमेंट्स. अगदी एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर डोकं आपटून घेण्यापेक्षा वेळीच विचार विनिमय करून त्यावरती निर्णय घेणं गरजेचं. तो निर्णय घेतलाय आणि तो निर्णय घेतल्यानंतर चेंडू सपवलाय सूरजच्या हातामध्ये. पसरणी टीम कॅप्टन टॉससाठी या प्लीज. पसरणी टीम आपली कॅप्टन विनंती वजा सूचना आहे. प्रमोद अण्णा गायकवाड टॉससाठी या. पसरणी विपक्ष अमृतवाडी. एक जबरदस्त मॅच आहे. चला वळूयात मैदानाकडे. सूरज समोर अमित आहे. अमित देखील दर्जेदार अष्टपैलू आहे.
ज्या पद्धतीची फटकेबाजी अमित करतो पांडे संघाकडून आपण तालुका क्रिकेटमध्ये देखील पाहिलेलं आहे. स्मिथ एक युवा खेळाडू, स्मिथच्या खांद्यावर देखील मदार असेल. दुसरीकडे सूरज फलंदाजीत प्रभावित केलाय, फिनिशिंग टच दिला आपल्या फलंदाजीतून, गोलंदाजीत प्रभावित करेल का? हाफ ट्रॅकर अगदी दिशा मात्र भरकटली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर वाईड बॉल यांच्या स्टाईलनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता अमित यांचा, परंतु कनेक्शन मात्र होत नाहीये. वाईड बॉल आला, अवांतर धावा डिफरन्स ठरणार आहेत या मॅच मध्ये. यावेळी पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, 1 फॉर द ओव्हरचा इशारा, 1 बाउन्स, डॉट बॉल आलाय. सहा ते 8 मीटरची लाईन शॉर्ट पिच डिलिव्हरीज हाताळल्या जात आहेत. फलंदाजाला समोरच्या बाजूला फ्रंटफूट वरती खेळण्याची कोणती संधी दिली जात नाहीये धनगरवाडी संघाच्या गोलंदाजांकडून. जर आपण पहिल्या षटकात देखील पाहिलं, आसिफ यांनी ज्या पद्धतीने टप्पा हाताळला, अचूक टप्पा, अचूक दिशेवरती मारा केला आउटसाइड द ऑफ स्टंप, तशीच गोलंदाजी इथे देखील. यावेळी शरीरावरती आदवतोय चेंडू, डिफेन्स करायला भाग पाडलं अमितला, जबरदस्त गोलंदाजी. मॅच बनली आहे, मॅच फसली आहे पुन्हा एकदा. इथं मात्र संयम दाखवावा लागेल. क्रिकेट म्हणजे षटकार चौकार नव्हे. जर फक्त षटकार चौकार असते तर आपण बेसबॉल नसतो खेळलो का? सिंगल आणि डबल्स म्हणजे क्रिकेट. चांगल्या चेंडूला सन्मान देत असताना धावा सुरू ठेवणं म्हणजे क्रिकेट, आणि ते इथं होताना पाहायला मिळत नाहीये. दिशा मात्र यावेळी पुन्हा एकदा खराब, अवांतर धाव, वाईड बॉल येतोय. ज्या पद्धतीनं सामना पुढे सरकतोय, एक्स्ट्राचं महत्व वाढणार आहे. जो संघ एक्स्ट्राच कमी खर्च करेल ना, तो वर्चस्व गाजवेल असं दिसतंय या सामन्यात. पसंत टीम कॅप्टन प्लीज टॉस साठी या. आकुटापता चेंडू आडवटने खेळण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे वाराच्या वेगाने धावतो, चित्ताच्या चपळाईनं चेंडूवरती झडप घालतो, रनआउटची संधी, थ्रो गॅदर करण्यात गडबड, ओव्हर थ्रोच्या रूपात मात्र मिळते धाव. 1 2 धावा मिळून जातील. लाजवाब क्षेत्ररक्षण, तितकाच अचूक थ्रो, परंतु थ्रो गॅदर करताना गडबड झाली. 2 धावा आल्या त्या चेंडूच्या पाठीमागे. बॅक टू डॉगआउट, बॅक टू पवेलियन, मोठी विकेट. मात्र धनगरवाडी संघ आपल्या संघाचं प्रदर्शन उंचावतोय. सूरज खरं तर एक गेम चेंजर ठरतोय या मॅच मध्ये. ज्या पद्धतीने संघ अडचणीमध्ये होता प्रीतम सर, तदनंतर ज्या पद्धतीची फटकेबाजी केली, संघाचा धावफलक सक्रिय केला, धावा सोडल्या आणि पार्टनरशिप केली अनिल माने यांच्यासोबत. तदनंतर मात्र गोलंदाजी करताना अभय 11 संघाचे संघ मालक, अभय ट्रेडिंग कंपनीचे सर्वेसर्वा राजू शेठ शिर्के यांचं देखील शुभागमन होत आहे. आपलं सहर्ष स्वागत. नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. या दरम्यान नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पांडे संघाकडून तुषार दाखल होतोय. टीम पसरणी विपक्ष टीम अमृतवाडी, 2 तुल्यबळ संघ लढणार आहेत या स्पर्धेमध्ये. दोन्ही कॅप्टन प्लीज टॉस साठी या. अमृतवाडी कॅप्टन, पसरणी कॅप्टन, आपण टॉस करणार आहोत. वळूयात मैदानाकडे, जिथे एक जबरदस्त बाटल रंगलंय. यावेळी हाफ ट्रॅकर आडवा बॅटनं समोरच्या बाजूला खेळपटका, लंगाचा खेळाडू धावतोय वाऱ्याच्या वेगानं, 1 धाव, एकीवरच थांबवलं जाईल. ते अग्रेशन फील्ड मध्ये पाहायला मिळत आहे. सिंगल, 1 से बढ़कर कुछ भी नहीं मिलेगा. 8 वरती धावफलक आहे. विजयासाठी 41 धावा अजूनही आवश्यक, 19 चेंडूच्या पाठीमागे. यामुळे स्टेप आउट, जबरदस्त फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. अमोल सूर्यवंशी आहे तर रिजन मध्ये तैनात, परंतु चकवलं जाईल चेंडूच्या माध्यमातून, निष्ठून जाईल सीमारेषे पार, मिळतील महत्वपूर्ण धावा 4. येतोय चौकार. या चौकारानं धाव फलकाला देखील येतोय चांगला आकार. 2 षटकांचा थांबतोय खेळ. 12 धावा धाव फलकावरती. विजयासाठी 18 चेंडू, आता मात्र 37 ची गरज.
काहीशी समांतर स्थितीमध्ये लढत पुढे सरकत असताना पाहायला मिळते. दोन्ही इनिंग्सची जर आपण तुलना केली तर एका बाजूला संघर्ष करावा लागतोय पांडे संघाला, दुसरीकडे अवांतर धावांच्या रूपात मात्र धावा भरपूर मिळाल्या दरगारवाडी संघाला आणि त्यालाच चौकारांची सोबत करत या संघानं धावांचा एक चांगला डोंगर उभारलाय. अभय ट्रेडिंग कंपनी तसेच अभय इलेव्हनचे सर्व राजीव शेठ शिर्के यांचं आगमन होतं. एकीकडे होतोय टॉस, अभय शिर्के एका बाजूला, बंटी महागडे एका बाजूला, नाणेफेकीचा लागतोय कौल, कौल लागतोय. पसरणी संघाच्या बाजूने आपला निर्णय कळवायचा आहे. तिसरं षटक पुन्हा एकदा अगदी तिसऱ्याच षटकात कंबरडं मोडण्याचं काम आसिफ करणार का, की दुसऱ्या बाजूला तुषार आपल्या फलंदाजीचे तुषार मैदानाच्या आतमध्ये उडवतील हे मात्र पाहायचंय. तुषार आणि स्मिथची ही जोडी युवा खेळाडू त्यांच्यावरती मादार असेल. सुमेध आणि अमितची विकेट गमावल्यानंतर 18 चेंडू 37 धावांची आवश्यकता. निर्णायक अशा लढतीमध्ये आपल्या स्पेलमधील दुसरं षटक हाताळतोय आसिफ इनामदार. पहिला चेंडू हवेमध्ये, कॉटन बोल्ड, सब डिसमिसल. तुषार बॅक टू डग आउट. आसिफ इनामदार. आखूड टप्प्याचा मारा सातत्याने केला जातोय, सातत्यानं शरीरावरती आक्रमण केलं जात आहे. फलंदाजाला रूम क्रिएट करू दिलं जात नाहीये, संधी दिली जात नाहीये आसिफच्या माध्यमातून. फलंदाजीमध्ये गोल्डन डकचा शिकार झाला होता आसिफ, परंतु हीच तर अष्टपैलू असण्याची खासियत आहे. अष्टपैलू खेळाडूकडे मैदानाच्या आतमध्ये संधी असते. फलंदाजी नसेल तर गोलंदाजी, गोलंदाजी नसेल तर क्षेत्ररक्षण. प्रत्येक पैलू जर तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही वर्चस्व गाजवू शकता आणि तेच दाखवून दिलं आसिफ इनामदार यांनी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय गणेश 5व्या क्रमांकावर. यावेळी पुन्हा एकदा अकुटपदा चेंडू हाताळला जातोय फॉलोथ्रू मध्ये. अगदी आपल्याच गोलंदाजीवर चेंडूचा पाठलाग करताना चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल आली आहे. पसरणी संघ नाणेफेकीचा कौल जिंकला, घेतला प्रथम फलंदाजीचा निर्णय. अतिशय चांगला चेंडू हाही हाताळला जातोय आसिफच्या माध्यमातून. डॉट बॉल आलाय. जबरदस्त गोलंदाजी केली या खेळाडून, अप्रतिमरित्या षटक हाताळलंय. अगदी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर संघाला पुनरागमन करून दिलंय. एक 48 धावा देखील कमी नाही आहेत या मैदानावरती, कारण ज्या पद्धतीने खेळपट्टी सिमेंटची जरी असली तरी चेंडू स्किट होतोय. फलंदाजाला मोठे पटके खेळण्यासाठी संघर्ष करावा लागला आजच्या दिवसात. 2 धावा याही चेंडूच्या पाठीमागे मिळतात जरूर, परंतु या 2 धावांनी धावफलक पुढे मात्र सरकेल, अडचणी वाढतात. 15 वरती अवघ्या धावफलक आहेत. 14 चेंडू 34 धावा. समीकरण क्रिकेटच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर शक्य आहे. प्रति षटक तुम्हाला 17ची सरासरी अजूनही राखायचे. 2 चांगले फटके तुम्हाला या सामन्यात तुमचं आव्हान जिवंत करू शकतात, परंतु ते खेळावे लागतील, मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट करावे लागतील. यावेळी सफल झाले. अगदी अक्रॉस द क्रीज मोठा फटका पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न मात्र फसला. डॉट बॉल. जबरदस्त मारा केला जातोय. सातत्याने आखूड टप्प्यावरती चेंडू हाताळले जात आहेत. फ्रंटफुटवरती संधी दिली जात नाहीये कोणत्याही प्रकारे आसिफच्या माध्यमातून. अगदी हार्ड लेंथ म्हटलं जातं अगदी आपल्या या भाषेमध्ये. हिट द डेक गोलंदाजी आसिफच्या माध्यमातून. यावेळी पुन्हा एकदा स्टेप आउट, मिस टाइम स्ट्रोक, डॉट बॉलने होते एका जबरदस्त षटकाची सांगता. अवघ्या 3 धावा याही षटकामध्ये 15 धावा धावफलकावरती दाखल. जबरदस्त मॅच अगदी आपल्या भेटीला आली आहे. 12 चेंडू 34 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. टीम मीटिंग केली जाते जरूर. टीम मीटिंग मधून उत्तर शोधलं जाईल. थोडंसं स्पीडअप घ्या, पंचांना देखील विनंती आहे, थोडंसं स्पीडअप घ्या.
एका आगळ्या वेगळ्या ऍक्शन साठी ओळखला जाणारा गोलंदाज सुजयच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. सुजय सुजयच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. सुजय आपल्या युनिक ऍक्शन साठी ओळखला जातो. ज्या पद्धतीनं अगदी अनोख्या शैलीचे गोलंदाज आपण पाहिले जागतिक क्रिकेटमध्ये, जसप्रीत बुमराह असतील, मतीशा पतेराना असेल, लसित मलिंगा असेल, अशा शैलीचे गोलंदाज खरं तर फलंदाजीसाठी त्रस्त डोकेदुखी ठरतात आणि त्याच शैलीचा हा गोलंदाज म्हणजे धनगरवाडी संघाचा सुजय. सुजयचा पहिला चेंडू जयष्टीच्या बाहेरच्या बाजूला हाताला जातोय. गुडलँड डिलिव्हरी आउट ऑफ स्टंप. स्क्वेअर कटचा प्रयत्न होता गणेशचा, परंतु इथं मात्र डॉट बॉल येतोय. अरे यावेळी पुन्हा एकदा त्या युनिक ऍक्शनचा फायदा मिळतोय प्रीतम सुजयला. बॅट अगदी चेंडू गुडलँड स्पॉटवरून उचली घेतोय, थेट खांद्याला समांतर उंची गाठतोय. दोन निर्धाव स्वरूपाचे चेंडू आलेत. पुन्हा एकदा बाउन्सर जबरदस्त स्मेल दिले तर कानामागून आली आणि तिखड झाली. तिखड गोलंदाजी करतोय हा गोलंदाज सुजय. संधी दिली जात नाही. ती ऍक्शन समजेपर्यंत चेंडू निष्ठून जातोय. जबरदस्त. पांडे संघाच्या अडचणींमध्ये मात्र वाढ होते. सुमेध आणि अमितच्या पाठीमाग जबरदस्त. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा मारा, स्टेप आउटचा प्रयत्न, बॅट फिरते परंतु संपर्क होत नाहीये बॅट आणि बॉल मध्ये. ढूंढो ढूंढो रे साजना बुझो तो जाने, पहिली हे यहाँ पर अगदी प्रश्न विचारले जात आहेत, अडचणीत टाकलं जात आहे पांडे संघाच्या फलंदाजांना आणि उत्तर मात्र सापडत नाहीयेत. आडव्या वाटणे खेळायला हा एक फटका. मिडविकेट मध्ये खेळाडू तैनात. आसिफच्या माध्यमातून चेंडू थांबवला जाईल. सिंगल प्राप्त होईल. हार्ड हिटिंग लेंथ सिमेंट विकेट वरती स्क्वेअर कट प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे बॅट्स आणि बॉलचं कनेक्शन करणं सोपं नाहीये इथं. त्यासाठी तुम्हाला अचूक नियंत्रण पाहिजे तुमच्या फलंदाजीवर. पहा याही वेळेला अगदी जणू आदळतोय चेंडू, स्किट ऑन होतोय, बॅट वरती धडकतोय, जाऊन दस्तक देतोय. सिंगल मिळेल याही चेंडूच्या पाठीमागे. या सिंगल बरोबरच होईल का यशस्वी षटकाची सांगता सुजयच्या माध्यमातून. जबरदस्त ब्रिलियंट गोलंदाजी आणि या षटकाचा खेळ थांबल्यानंतर धावफलकावर आहेत 17 धावा. विजयासाठी 6 चेंडू 32 धावांची आवश्यकता. पहिल्या इनिंग्स मध्ये जर कोणी सांगितलं असतं ना धनगरवाडी संघाला तुम्हाला शेवटच्या षटकात 32 धावांचा बचाव करायचा आहे, अगदी हसत हसत स्वीकारलं असतं. आणि इथं तसंच काहीसं चित्र मैदानाच्या आतमध्ये अनिल माने यांच्या हातामध्ये सोपवला चेंडू. काय लिहिलं पाहिजे तर अखेर तो षटक. 6 चेंडूचा खेळ बाकी. 32 धावांची गरज. स्मिथ आहे. स्मिथ चमत्कार करेल का? युवा खेळाडूकडे संधी आहे. पहिला चेंडू निर्णायक असेल. स्वॉक करण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, डॉट बॉल. जणू फक्त यष्टीरक्षक आणि गोलंदाजच खेळतोय या मॅच मध्ये असं काहीच चित्र पाहायला मिळतंय. कुठेतरी आत्मविश्वास, सरावाची गरज. तुम्हाला या सर्व अडचणीतून बाहेर काढणारी एकमेव गोष्ट म्हणजे सराव. अगदी सचिन रमेश तेंडुलकर हे देखील क्रिकेटच्या पटलावरती शेवटच्या दिवसापर्यंत प्रॅक्टिस त्यांनी कधी सोडली नाही. प्रॅक्टिसला महत्त्व दिलं. युवा खेळाडूंना इतकंच सांगेन, तुम्ही प्रॅक्टिसला महत्त्व द्या. प्रॅक्टिस कंटिन्युअसली करत राहा. प्रॅक्टिस करत राहा, त्यानंतर नक्कीच तुमच्या फलंदाजीची गोलंदाजीची धार वाढेल, सुधारेल. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं. यावेळी स्लॉक केलाय. काव कॉर्नर मध्ये खेळाडू तैनात आहे जरूर, परंतु चेंडू मात्र निष्ठून जाईल सीमारेषे पार. चौकार येतोय. या चौकारानं मॅच मध्ये समीकरण बदलणार नसलं तरी आत्मविश्वास मात्र वाढवण्याचं काम नक्कीच हा चौकार करेल. सराव महत्वाचा आहे. तुम्हाला सराव ही एकमेव गोष्ट अशी आहे की जी क्रिकेटमध्ये तुम्हाला जिवंत ठेवण्याचं काम करते. अगदी मोठ्यात मोठा दिग्गज जरी असेल तरी प्रॅक्टिस शिवाय मोठा होत नाही. यावेळी जबरदस्त स्ट्रोक. व्हॉट अ स्ट्रोक मॅन. स्मिथ देर से आए लेकिन दुरुस्त आहे. अफलातून लॉंगेस्ट हिट ऑफ द मॅच. अप्रतिम षटकार लगावलाय.
बॉल द्या प्लीज आतमध्ये. जबरदस्त फटका, आपले इरादे स्पष्ट केलेत. थोडासा उशीर झाला जरूर, परंतु हा षटकार फलंदाजाच्या आत्मविश्वासासाठी महत्वाचा आहे. स्मिथ युवा खेळाडू, जबाबदारी दिल्यानंतर ती जबाबदारी पार पाडली. बराच काळ ऑफ द स्ट्राईक राहिला आहे स्मिथ, स्ट्राईक जास्त हाताळलेला नाहीये, परंतु हे 2 चेंडू ज्या पद्धतीने फटकावलेत ना, हल्ला बॉल चढवलाय. अप्रतिम अप्रतिम. 27 वरती धाव फलक, 2 चेंडू 22 ची गरज. सामना अगदी संपला जमा, परंतु 2 चेंडू म्हणजे संधी आहे स्मिथकडे छाप सोडण्याची. यावेळी मात्र गती परिवर्तन, अनुभवाची शिदोरी आहे माझ्या पाठीशी. डॉट बॉल आलाय. यावेळी आणखी एक फुलटॉस फटका, यावेळी फसलाय, हवेमध्ये आहे. डाऊन द बॉल, फिल्डर पकडली कॅच. विकेटचा पतन, स्मिथचा खेळ थांबला. मॅच फिनिश. धनगरवाडी संघ खराब सुरुवात महत्वाची नाहीये, तर शेवट चांगला होणं गरजेचं. इफ एंड इज वेल देन ऑल इज वेल. धनगरवाडी संघ विजेता ठरतोय. तर दुसरीकडे पांडे